देशभरात सुरू असलेल्या विविध घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबई तथा MMR रिजनमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्याचे योजले असताना नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तुर्भे पोलीस ठाण्याच्या वतीने मध्यरात्री कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यास सुरुवात केली। मध्यरात्री सुरू केलेल्या या कॉम्बिंग ऑपरेशनसाठी स्वतः सहाय्यक पोलीस आयुक्त रस्त्यावर उतरलेले असून ठाणे बेलापूर मार्गावरून जाणाऱ्या गाड्या विशेषतः दुचाकी स्वारांची कसून चौकशी करण्यात येत आहे। काय सांगाल, आज नाकाबंदी लावलेली आहे, पहिला कॉम्बिंग ऑपरेशन नवीन मुंबईमध्ये सुरुवात झालेली, तुर्भे पोलीस स्टेशन मध्ये कॉम्बिंग ऑपरेशनची सुरुवात झाली, काय सांगाल? सध्या तुम्हाला माहिती आहे देशभरात चालू असलेल्या घडामोडींमुळे मुंबई आणि MMR रिजन अलर्ट मोडवर असून त्या अनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मान्य CP सर DCP सरांच्या आदेशाने आपण कॉम्बिंग ऑपरेशन राबवत आहोत। सध्या आपण तुर्भे पोलीस स्टेशन मध्ये जवळपास 20 अधिकारी आणि 120 अंमलदार सध्या कॉम्बिंग ऑपरेशन राबवत आहेत। आपण त्याच्यासाठी वेगवेगळ्या टीम केलेल्या आहेत आणि प्रत्येक 20 आपण त्याच्यामध्ये टीम केलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक टीम प्रत्येक ठिकाणी आता सध्या कार्यरत आहेत। कुठे कुठे होणार आता तुर्भे पोलीस स्टेशन मध्ये? सध्या तुर्भे पोलीस स्टेशन मध्ये आज होणार आहे, तसे प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपण रोज प्लॅन करत आहोत। त्या पोलीस बंदोबस्ताचे पोलीस लावलेले त्याच्यामध्ये कमांडो आणि वेगवेगळे पोलीस आहेत। याच्यामध्ये आपण प्रत्येक पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार बोलवलेले आहेत, तसेच आपल्या आयुक्तालयातील RCP टीम QRT टीम हे देखील या कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये काम करत आहेत। आता हे जे कॉम्बिंग ऑपरेशन आहे पुढच्या सलग 10 दिवसामध्ये, त्यामुळे तुम्हाला दररोज किंवा इतर कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना दररोज ड्युटी लागेल। आज तुर्भे पोलीस बंदोबस्ताचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे, तुम्हाला सर्वांना त्याची माहिती दिलेली आहे। ज्यांना कोणाला बंदोबस्त समजला नसेल केले असतील, मग त्याच्यामध्ये पायी गस्त असेल, फिक्स पॉईंट असतील, चेकिंग आहे, फरारी पाहिजे आरोपी आहे, या सर्व ज्या कारवाई आहेत आपण नेहमीच्या ठिकाणी दिलेल्या आहेत। परंतु तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी पॉईंट दिलेले आहेत, ज्या ज्या ठिकाणी नाकाबंदी दिलेली आहे, त्या नाकाबंदीच्या ठिकाणी येतील, तुमचं त्या ठिकाणी शूटिंग केले जाईल। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने महाराष्ट्र गौरव रथयात्रेचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्र गौरव रथयात्रा खालापूर तालुक्यातील उबरखिड येथे आली असता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे कर्जत खालापूर तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र गौरव रथयात्रेनिमित्ताने राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले। प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आली। महाराष्ट्राला स्थापनेला आपल्या राज्याला 65 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्ताने जे काही विविध उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हातात घेतलेले आहेत त्याच्यामधील हा एक उपक्रम आहे, जिथे प्रत्येक विभागातील ज्या जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातली जी महत्त्वपूर्ण ठिकाणं आहेत, मग छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले असतील, तिथे जन्माला आलेले किंवा ज्यांनी तिथं आयुष्य व्यतीत केलं असे महामानव असतील किंवा महापुरुष असतील, त्यांच्या स्मारकाच्या इथली, त्यांच्या मूळ गावातल्या इथली माती किंवा जल असेल आणि त्याचबरोबर ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असतील, वर्तमान कालावधीमध्ये जे प्रतिनिधित्व करत आहेत ते असतील, त्यांच्या मूळ ठिकाणची किंवा गावची जी काही माती किंवा जल आहे याचं संकलन करून एक यात्रा काढण्यात यावी महाराष्ट्र राज्यातून, अशा पद्धतीची ही मूळ संकल्पना आणि कोकण विभागातल्या आज रायगड जिल्ह्यामधनं ही यात्रा आज प्रस्थान करत आहे। आणि रायगड जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांची असणारी राजधानी रायगड किल्ला, त्याचबरोबर चौदाळ तळे, त्यानंतर माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले साहेब असतील, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब असतील, त्याचबरोबर आपलं कुंडलिका नदी असतील, डॉक्टर चिंतामणराव देशमुख साहेब यांची रोह्यातली त्यांचं मूळ घर असेल, भूमी असेल, त्याचबरोबर परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले असतील आणि उंबरखिंड समरखिंड ज्याला आपण म्हटलो, इथली माती आणि जल घेऊन हे जे रथ आहे ते प्रस्थान करत आहे। आणि अशा पद्धतीनं 1 ते 4 तारखेला महाराष्ट्राची गौरवशाली यात्रेचा जो कार्यक्रम आहे तो जांभुरी मैदान वरळीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि या सगळे जे काही जल आहे आणि ही जी माती आहे त्या वीरभूमीतली ही तिथं प्रदर्शित केली जाणार आहे। 2 वर्ष झाले तरीही आम्ही संयमाने घेत आहोत। मागील उपोषण सोडताना 4 मागण्या तात्काळ अंमलबजावणी केले जाईल असे सांगितलं होतं।
आज 3 महिने पूर्ण झाले, कुठल्याही मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही. मला समाजाच्या लेकरांच्या अडचणी बघाव्या लागतात. संयम तरी किती दिवस धरायचा? 29 ऑगस्ट 2025 ला आम्ही मुंबईत जाणार आहे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. सगळ्यांना नमस्कार. आज अक्षय तृतीयाच्या निमित्तानं सगळ्या देशवासियांना पहिल्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि जो आता दहशतवादी हल्ला झाला त्या घटनेचा जाहीरपणानं निषेध करतो. आज आपण पत्रकार परिषद ठेवण्याचं मूळ कारण तुम्हाला प्रथम सांगतो. मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या, प्रथम तर माननीय सन्माननीय न्यायमूर्ती संदीपजी शिंदे साहेब जी समिती गठीत केली होती, त्यांचं तोंड भरून कौतुक करतो समाजाच्या वतीनं की त्यांनी तो अहवाल दिलाय. आता तो सरकार स्वीकारणार सुद्धा, त्यात काही दुमत असायचं काही कारण नाही. प्रथम त्यांचं कौतुक आणि त्यानंतर सरकारचं सुद्धा की मनापासून खूप खूप तुमचंही कौतुक. पण जे आरक्षणाचा लढा हा 29 ऑगस्ट 2023 पासून सुरू आहे. जे आमच्या मूळ मागण्या आहेत त्या मात्र आणखीनही पूर्ण झालेल्या नाही आहे. 2 वर्षापासून सलग या समाजाचा संयम, स्वतःच्या लेकराचं भविष्य धोक्यात असताना, अस्तित्व धोक्यात आलेलं असतानाही या आरक्षणापायी नसल्यामुळं तरीही आम्ही 2 वर्ष होत आलेत आता 29 ऑगस्टला की संयमानं घेतो. आता 30 तारखेला जानेवारीच्या उपोषण मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून सोडलं गेलं. त्यावेळी सांगितलं होतं की आपण सगळे प्रतिनिधी बांधव त्याला साक्षीदार आहेत आणि मराठा समाजही राज्यातला 7 करोड मराठा समाज साक्षीला आहे. 4 दिवसात 4 मागण्या ह्या तात्काळ त्याची अंमलबजावणी केली जाईल असं सांगितलं होतं. आणि राहिलेल्या 4 ते 5 मागण्यासाठी 2 ते 3 महिन्याचा वेळ देऊ असं सांगितलं होतं. परंतु पूर्ण 3 महिने आज झाले. 2 ते 3च म्हणले तरी आम्ही 2 महिने धरले नाही, 3 महिने पकडले. तर आज 30 एप्रिलला 3 महिने पूर्ण झालेत. कुठल्याही मागणीच्या बद्दलची अंमलबजावणी आत्तापर्यंत झालेली नाही. ना तात्काळ करतो म्हणले त्याची पण नाही, आणि त्याच्यानंतरच्या राहिलेल्या 4-5 मागण्या 3 महिन्यात करू म्हणलं होते त्याची पण नाही. म्हणून आता शेवटी काय असतं, एक समाजाचं भविष्य मला बघायला लागतं, समाजाच्या लेकराच्या अडीअडचणी बघावं लागतात. संयम तरी आम्ही किती दिवस धरायचा, म्हणून आता शेवटी आम्ही या विषयात आलो आहे की आता आपण प्रचंड मोठा उठाव केला पाहिजे आणि आता तो आम्ही करणार आहे. 29 ऑगस्ट 2025ला 2 वर्षे पूर्ण व्हायला लागलेत या आंदोलनाला, तरी सरकार आणखीनही दखल घेत नाही आहे, कोणत्याही अंमलबजावणी करत नाही आहे. म्हणून आम्ही असा निर्णय घेतला आहे की ही हल्ला आहे आता लगेच घ्यायचा होता, परंतु हा प्रचंड भ्याड हल्ला झाला. त्यामुळं देशाच्या धर्माचं सुद्धा आपण हित बघितलं पाहिजे. म्हणून आता आम्ही त्याच्यामध्ये असा एक थोडासा निर्णय केला आहे की 29 ऑगस्ट 2025ला मुंबईत आम्ही जाणार. 29 ऑगस्टला मुंबईत आम्ही जाणार. चलो मुंबईचा नारा आजपासून आम्ही आता समाजानं दिला. 28 तारखेला निघणार आहे, तर नेमकं कसं जाणार आहे? कसं तुमचं गेल्या वेळेचा पायी प्रवास असणार आहे की वाहनानं जाणार आहे, की नेमकं कसं असणार आहे? तिथे किती तारखेला पोहोचणार आणि कोणत्या ठिकाणी बसणार? नाही, तिथं 29ला आझाद मैदानावरती किंवा मंत्रालयाच्या समोर मी आमरण उपोषण करणार आहे. या 2 ठिकाणावरती 100% करणार आहे. आमरण उपोषण करणारे शांततेत केल्याशिवाय माझ्या समाजाला न्याय मिळणार नाही. यांची इच्छा आहे दंगली झाल्या पाहिजेत, माझी इच्छा आहे राज्य शांत राहिलं पाहिजे आणि शांततेतच मी माझ्या समाजाला मिळून देतो. समाजाला सांगतो रुसू नका. बरं झालं तुम्ही तो प्रश्न विचारला, रुसू नका. मी उपोषण केलं की तुम्ही रुसता, अजिबात रुसायचं नाही. तुमच्या लेकराच्या हक्कासाठी मी लढतो. उलट तुम्ही ताकदीनं आलं पाहिजे, स्वाभिमानी वागायचं. आपल्या लेकरा बाळाचं वाटोळं नाही झालं पाहिजे. कडवट वागायचं, कडवट. शांत राहायचं पण भित्र नाही राहायचं. धाडशी वागायचं सगळ्यांनी. हे 28ला आंतरवालीतून मी निघणार आहे.
मार्ग मी 1 ऑगस्टला सांगतो कसा मार्ग असणार आहे. 1 ऑगस्टला सगळे आंदोलनाचे टप्पे, पुढची दिशा सगळी पाडणार 1 ऑगस्टला. म्हणजे त्यांना ती तयारी करायला फक्त आज 1 पासून तयारी, आजच तयारी 1 सुरू. चलो मुंबई 29 ऑगस्ट सुरू. आजपासून ते सुरू. आता तयारी करायची. मला 28ला फक्त नेऊन सोडा. जेवढ्याला ते बी कामं बुडून नको, जेवढ्यांना शक्य आहे तेवढ्यात. मी खंबीर आहे तुमच्या लेकरा बाळासाठी. मला माहिती आहे लोकांना काय म्हणायचं म्हणू द्या. ते बरळवाडी पाहिजे बी बरळायला लोकांना काय म्हणत महासमाज माया मागे मला पक्क माहिती. 7 कोटीतला एकही हटत नाही. भाजपमधला मराठा सुद्धा नाही. कारण भाजपच्या मराठीचं पोराला काय आरक्षण नाही पाहिजे का? होय रे, तुम्हाला नोकराला नाही का लागायचं? तुमचे पोरं शिकायचे नाही का? तुमच्या पक्षाची सत्ता आली म्हणून काय आरक्षण नाही पाहिजे त्यांना शिकायला? असं आहे का? भाजपच्या मराठ्याची सत्ता आल्यावर त्यांचे लेकरं आपोआपच डॉक्टर होते, आपोआपच इंजिनियर होते. उकंड्यावर कुत्रं मुतल्यासारखं छत्री उगती का आपोआप? असं काय आहे का? भाजपच्या मराठ्याला, शिवसेनेच्या मराठ्याला, काँग्रेसच्या मराठ्याला काही गरज नाही आरक्षणाची. नुसती सत्ता आली तर त्यांचे पोरं इंजिनियर होते, डॉक्टर होते, आर्किटेक्ट होते, त्यांचे पोरं IPS IAS दर्जाचे अधिकारी होते, क्लास 1 क्लास 4 अधिकारी होते, तहसीलदार होतो ऑटोमॅटिक, कलेक्टर ऑटोमॅटिक होतो, PI EPI ऑटोमॅटिक होतो. असं काही आहे का? आरक्षण लागणारे लेकरा बाळाला. भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो तुमचं 1 दिवस राजकारण. आता 29ला आता 4 महिने जातीसाठी त्या लेकरासाठी स्वतःच्या. भाजपमधल्या, शिवसेनेतल्या, राष्ट्रवादीतल्या मराठ्यांना सांगतो आता तुमच्या लेकरासाठी जातीसाठी लढा. त्यांना मोठं करा. तुमची सत्ता आली म्हणजे तुमचं लेकरू IPS नाही बनणार, IAS नाही बनणार. त्यासाठी आता जात. हे बघा कसं करता येते. हाय का नीटच्याच माग घालायला त्याला नाक सुद्धा दिदार झाला व त्याचं वाकून गेलं पारते. यावल्याचं येड पडते दलिंदर सालं तरी बोलत का नाही? बरं त्याला सगळ्यांनी सोडून दिलं. भाजपनी सोडून दिलं, काँग्रेसनी, शिवसेनेनी, बेसरामानी सगळ्यांनी सोडून दिलं. कुणीच घ्यायना त्याला. कारण वागतच तसं ते. कारण त्याच्यामुळं पक्ष संपायला लागला, त्याच्यामुळं नेता संपायला लागला, त्याच्यामुळे त्याला कोणी घेत नाही. तरी पण बोलतं तुमच्या मागं सगळा समाज उभा आहे. तुम्हाला काय करायचं? सगळा समाज उभा आहे. आणि तुम्ही नाही उभा राहील ना, आल्याच तुमच्या आता ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगर परिषद तुमच्या रपा पाडून टाकी. मग तुम्ही नुसते उभा राहू नका मराठ्याच्या पोराच्या मागं. आमदार, खासदार, मंत्री तुम्ही नुसतं म्हणा आमचा पक्ष, आमच्या नेत्याला बोलू नका. थोपडत फोडीन तुपल्या नेत्याला बोलू नको म्हणलं. तो बाप हे समाज आहे, पक्ष बाप नाहीये, नेता बाप नाहीये. त्यामुळे इकडं कचाकच आंदोलन तो भरायचं. कशामुळं? तो पोरगी मोठी होणार आहे. सत्ता जरी असली तरी आरक्षणामुळं, सत्तेमुळं नाही होणार. तो पोरग मोठं होणार आहे, तो जात मोठी होणार आहे. त्यांना ताकदवर बनवा. आता राजकारण 29ला पार. मधल्या काळात सगळ्यांनी नसता जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, ग्रामपंचायतला एक बी निघून देणार नाहीत. मग आम्ही तुमचं सगळ्यांनी ताकदीनं उभं राहायचं ह्याच्यात. आणि आपले सगळं हक्क 6 जूनच्या आत मिळवून घ्यायचा. 6 जूनच्या आत सांगतो फडणवीस साहेब. ते ॲडमिशन 31 मे तारीख मागं पुढं होईल किंवा मग ते 30 मे 29 मेच्या आतच देऊन टाका. म्हणजे ते ॲडमिशनला पुन्हा म्हणायचे व्हॅलिडिटीज नाही, आमकच नाही, क्रिमिलेअरच नाही. ॲडमिशन सुरू व्हायच्या आत आमचे सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करून टाका. जर तुम्ही हे केलं नाही मग विचारायचं नाही 29 ऑगस्टला हे काय झालं. आता मी बोलतो कमी आणि काम जास्त करतो. बोलतो कमी की नाही? आता कमी बोलतो. थोडा मी बी तुमच्यासारखं वागायला शिकलो आता. तुम्ही कसा गोड बोलून शांत राहून गेम करता, मी बी टप्प्यात आला की कार्यक्रमच वाजवतो. कसा गेम करतो मी बी शांत राहून, माझ्या समाजाला कसं मिळून देतो ते बघत राहा तुम्ही. आता 29 ऑगस्ट तुम्ही जाहीर करून टाकले. सध्या पाकिस्तान भारताच्या युद्धाची परिस्थिती आहे. तुम्ही याच्याकडे कसं बघता? नाही मग युद्ध आत्ता होणार आहे. 29 ऑगस्ट लय लांब आहे आणखी. त्या हल्ल्याचा तर निषेध आहे. असली ना हा बघ आपलं कसं आहे सरळ आहे आणि यांना लागत मग मिरच्या. येणी त्या हल्ल्याचा तर निषेध आहे. येणे असले आवलं ते कपाक मारून टाकायला पाहिजे ना. नुसतेच दाखवते इतकं लांब हत्यारे आणि ते त्याच्यावर पडू इतकं लांब जळतं आणि ते विमान असं वाकडं पळतं आणि मग ते खाली पडतं इतके मरत येत. टाका ना त्या गोडांमध्ये नेऊन खापा सगळे मरून देईल तिकडे. 7.5 दलिंदर होऊन राखतींची काय ठुले ते गोडानं समोर. हे बॉम्ब आहे ते बॉम्ब आहे आणि बघायला मिळाणार. नुसत्या गाड्या दाखवतात आणि लांब हत्तीवर आणि ते नुसते मिरीत अशी नुसते. कुणाला भेट येता तुम्ही?
द्याने एकदा टाकून ते पुरे. काय करायचे असली खानदानी हे असली पायदा सांभाळू. आयला नाव तरी चांगलं निघा ना. सगळा देश तुमच्या सोबत आहे ना, धर्मासाठी आणि देशासाठी. कोण तुमच्या मागं नाही. सगळे ते नुसते बैठा का आजच्या रातची ही झाली, दुसरी सगळी ती झाली. आमका गैरहजर होता म्हणून तो थांबला. तर तंबाखू चोळीत होता तिकडे. ते चिगचपणे तुमचे. अरे एवढ्या मोठे गोळे द्या ना कापा कप फेकून. काय ठुले ते दुसरी विकत घेता येते परत. आम्ही वर्गणी करतो पैसे कमी पडले. नाही केले 2 बापाची वर्गणी जर नाही केले तर आम्ही 1 रुपया कमी पडू दे. द्या एकदा आहे तेवढं टाकून ते दुसरं नवीन आणू आपण. ते जायचं कुजून त्याला लागायचं भुंगेन. तिकडे गेल्यावर नाही फुटल्यावर ते मग काय करायचं. टाका कापा कपचे ठेवू नका दाखायला नुसते. आम्ही सगळे सोबत येत तुमच्या. असले नाही ठेवायला पाहिजे ते. उगा नुसतं बडबड करून नाही चालत बाबा. एखादी बार कणखर वागायला लागतं. आता आम्ही कशी डिसिजन घेतलं कणखर 29 ऑगस्टला आरक्षण घेतल्याशिवाय माघारीच येत नाही. हा नाही तुम्हाला मुंबईत मग आता कळन. तुम्हाला आता बोलत नाही मी काही. मुंबईत काय आहे मग कसं असतं ते तुम्हाला आता कळन. मुंबईत गेल्यावर काय होतं. कारण ज्यांना यायचंय त्यांनाही सांगितलंय की तुम्हाला 15-20 दिवसाची तयारीने यायचंय. मग पाऊस असणार आहे आणि नुसतं वाटलून वापस आले तरी लय झालं. मला फक्त आशीर्वाद द्यायला 1 दिवस 28ला मी सगळं करतो. आरक्षणाला काय होत नाही. जे बरळ येतात ना काय मराठीवर टेन्शन घेऊ नका. तुमचे लेकराला आरक्षण मिळालंय. न मिळणारं 70 वर्षातलं न मिळणारं आरक्षण मिळालंय तुमच्या लेकराला. तुम्हाला आता कायमचे हॉस्टेलही होणार आहेत. टेन्शन घेऊ नका. कायमचे आयुष्यभर पिढ्यानपारासाठी उभा लेकी बाळीसाठी विद्यार्थ्यांसाठी पोरापोरीसाठी ते उभा करून द्यायचे. 1 रुपया बी लागला नाही पाहिजे. तालुक्यात पाणीही शेतकऱ्यांना मिळणार आहे. मालाला भावही मिळणार आहे. मला फक्त एक टप्प्यात जाऊन द्या. धनगराला बी कसं काय आरक्षण मिळत नाही ते बी बघतो. मुसलमानाला बी कसं मिळत नाही तेही मी बघतो. तुम्ही काय काळजी करू नका. एकदा आपण बोललो ना बोल. आपण विरोध करायसाठी नाही आंदोलन करीत. ते काहीला नाद असतो. जातीत भांडणं लावून द्यायचे. मोघम आंदोलन करायचे. तू बघ ना तिकडं देवारा की झालाय ते मागणं आरक्षण. ते मागावा. त्या गोरगरीब बिचाराला मिळून द्यावा. फडणवीस साहेब किती दिवस झाले धनगराची पहिली कॅबिनेट घेतो म्हणली होती तुम्ही. एसटी आरक्षणाची दिलं का त्या बिचारा गोरगरिबांना. संभळीत असते ना मेंढ्या जनावर डोंगर दऱ्यात कामं करीत असते. ऊस तोडीत असते ना. थोडीफार तर लाज असली पाहिजे राव. 4 जणाला गोड बोलायचं नेत्याला नुसतं आणि आमच्या अंगावर सोडून द्यायचं. एवढं जमतं का फडणवीस साहेब तुम्हाला. त्यांच्या महामंडळाचं काय त्या टायमाला नुसत्या घोषणा. लाडकी बहीण महामंडळ ह्या जाती घेतल्या त्या जाती घेतल्या. शेतकऱ्याची कर्जमाफी केलं का काय. किती हाल केले लोकांचे. मिळू द्या. गोरगरिबांना जर आरक्षण मिळालं तर त्यांचं तरी कल्याण होईल ना. नुसतं आम्हाला सांगून देता आणि तुम्ही मोकळे होता. हे चांगलं नाही तुमचं. कारण त्या सुद्धा समाजात गरिबाचे लोक आहेत. फडणवीस साहेब तुम्ही त्यांच्या काही नेत्यांचा राजकारणासाठी मराठ्यात आणि ओबीसीत फूट पडण्यासाठी वापर करायचा बंद करा. नेत्यांनी सुद्धा समजून घ्या. आपली आपली जात बघा. त्यांना मिळून देण्यासाठी काम करा. आम्हाला कुठं विरोध करीत बसता आणि आम्हाला विरोध केला नाही मागे सरकारणार आहेत का. आम्ही एकटेच 50-55% आहेत. काही होत नाही कोणाचं. 29 ऑगस्ट आता चलो मुंबई. देवेन भारती यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. जम्मू काश्मीरच्या पेहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावलेले नांदेडचे कृष्णा लोलगे आणि साक्षी लोलगे हे दाम्पत्य आज नांदेडला परतले. 22 एप्रिल रोजी पेहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात निष्पाप 26 पर्यटकांना दहशतवाद्यांनी ठार केले तर अनेक जण जखमी झाले. तर या हल्ल्यात अनेक पर्यटक थोडक्यात बचावले. कृष्णा लोलगे आणि त्यांच्या पत्नी साक्षी लोलगे हे जम्मू काश्मीरच्या पेहलगाम येथे गेले होते. दहशतवादी हल्ला झाला तेव्हा ते काही अंतरावर पेहलगाम येथे होते. थरारक होता एकदम. म्हणजे असं बाहेर आल्यावर आता जे रिलॅक्सेशन आहे ते तिथं फिरायला रिलॅक्स वाटणं गेलं. किती मिनिटांमध्ये तुम्ही कसा वापस आला. 15 ते 20 मिनिटाचाच फरक होता. जास्त काही गॅप नव्हता. तेवढ्यावरूनच थोडक्यात वाचल्यासारखं झालं. हा तिथं होतं तेव्हा भीती होती. इथं आल्यावर आता एकदम रिलॅक्स. काही टेन्शन नाही. तरी पण ते अतिरेकी हल्ले करत होते आणि त्यांना जीव दिलेला आहे. असं काय तिथं काय असं घडलं होतं. काय म्हणत होते. म्हणजे अतिरेकी जे मारत होते तुमची चर्चा काय ऐकण्यात आली होती. काय चर्चा ऐकली. आम्ही चर्चा ऐकली की पहाड कोसळ दगड खाली सरकायले लँडस्लायडिंग झाली अशी चर्चा ऐकली. आम्हाला पहिले लक्षातच आलं नाही त्या आवाजावरून की ते फायरिंगचा आवाज आहे की काय आहे. ते आम्हाला तसं म्हणल्यामुळे तिथले लोकलचे लोक म्हणले लँडस्लायडिंग झाली हे झालं.
त्याच्यावरून नंतर आम्हाला कळालं की ते ॲक्च्युली आम्ही नंतर जेव्हा न्यूज पाहिली ना त्या टाईमला कळालं की ते गोळीबार होता म्हणून. तुम्ही व्हिडिओ पण व्हायरल केला होता दोघं जणांनी. हो, आम्हाला आता ते म्हणजे जसं सांगण्यात आलं, माहिती विचारण्यात आली तशी आम्ही सांगून दिली. अच्छा, बरं तिथं काय धर्म वगैरे काय असं सांगून मारत होते असे काय बोलल्या जाते तसं ऐकण्यात आलं. आपण पहिलगाममध्ये सुरूला गेले होते, काय नेमकी घटना घडली होती की अतिरेक्यांनी गोळीबार हल्ला केला? मी कृष्णा मधुकर लोलगे. आम्ही 19 तारखेला पहलगामला म्हणजे श्रीनगरला गेलतो फिरायला वगैरे ITC टूर मार्फत. मग आम्ही 21 तारखेला चेक इन केलं पहलगाममध्ये आणि आम्ही तिथं एक दिवस रेस्ट केला. दुसऱ्या दिवशी आम्ही 22 तारखेला तिथले साईट सीइंग करायला गेलो होतो. तर तिथं 8 साईट सीइंगचं आमचं पॅकेज होतं. तर आम्ही ते करताना पहिली 3 नंबरची आमची जी होती साईट ती कोणती ती वैसरण व्हॅली मध्ये आम्ही होतो. तिथं 1-1.5 तास होतो. आम्ही तिथून निघाले की 15 ते 20 मिनिटात आम्हाला गोळीबारचा असा आवाज आला आहे. मग आम्हाला जसा आवाज आला, आमचे जे घोडेवाले जे होते हेल्पर, तर त्यांनी ताबडतोब आम्हाला तिथून म्हणजे तिथून काढून हॉटेलमध्ये ट्रान्सफर केलं आम्हाला. तर असं म्हणजे नंतर का आम्हाला कळालं की ते आतंकवादींना, पहिले आम्हाला फक्त गोळीबारचा आवाज आला, नंतर आम्हाला कळालं की आतंकवादी हल्ला झाला. मग आम्ही हॉटेलच्या रूममध्ये गेल्यावर आम्हाला थोडासा हे वाटलं. मग आम्ही सगळ्यांना सांगितलं की असं असं झालं म्हणून. हां, आम्ही मग तिथल्या लोकलना आम्हाला सपोर्ट केल्यामुळं आम्हाला म्हणजे कंटिन्यू सपोर्ट केला. हॉटेलला ट्रान्सफर केलं त्यांनी आमची, समजा त्यांनी आम्हाला हे केलं समजा. तुम्ही तिथं फिरायला गेलो होता बरोबर, तिथं पोलीस वगैरे? हां, तिथं म्हणजे जसं हल्ला झाला तसं ताबडतोब मध्ये म्हणजे 2च मिनिटात आर्मी, CRPF, चॉपर वगैरे सगळे चालते फास्टमध्ये, कारण जवळच आहे ना तिथं कॅम्पस त्याचं. पहिले काय नव्हतं का तिथं? पहिले होतं पण त्या ह्याला नव्हतं, व्हॅलीमध्ये नव्हतं. अच्छा, हां, तिथं पोलीसवाले कोण नव्हते, काय नाही. हां, काय म्हणत होतं? हां, काय म्हणत होतं तिथं? काय हल्ला झाल्यावर काय? तिथं हल्ला झाल्यावर पोलीसवाले हे ते गेले चॉपर. मग आम्ही तर खालीच होतो ना थोडं, म्हणजे झाल्यावर हल्ला आम्ही लगेच 10-15 मिनिटानंतर आम्ही गेलो की ते हल्ला झाला असं कळलं आम्हाला. 15 मिनिटाचं अंतर कापल्यामुळे तुम्ही सुरक्षित? हां, सुरक्षित झालं. म्हणजे आम्ही त्या जिथं घटनास्थळ झाली 1-1.5 घंटा आम्ही तिथंच होतो. आम्हाला थोडंसं बेचैन वाटलं की आता निघून जाऊ, दुसऱ्या स्पॉट बघावं. ते आम्ही जसं निघालं, आमचा फर्स्ट घोडा होता, आम्ही जेवढ्या लोकांमध्ये आमचा पहिला घोडा तिथून निघाला समजा तिथं. मग नंतर आम्ही निघाले की ते झालं घटना. वातावरण कसं होतं नंतर? वातावरण एकदम असं आर्मी हे ते सगळीकडं जागोजागी आर्मी सिक्युरिटी वगैरे होते, त्याच्यामुळं बाहेर निघाला काही चान्स नव्हता. एक दिवस बंद होतं, दुसऱ्या दिवशी मग रेग्युलर सुरू झाला तिथले श्रीनगर. भारतीय जनता पार्टीचे नेते तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्य सरकारने यांची सखोल चौकशी करून राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा घ्यावा व शेतकऱ्यांसाठी सरकारने 1 रुपयामध्ये पीक विमा ही योजना गुंडाळली असून त्यासाठी हे सरकार कोणाच्या पाठीशी आहे लक्षात येत आहे. शेतकऱ्यांचा या सरकारला काही घेणे देणे नसून शेतकऱ्यांना कसं अडचणीत आणता येईल यासाठी प्रयत्न हे सरकार करत आहे, अशी टीका काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी राज्य सरकारवरती केली आहे. जरांगे पाटलांना बरेचशी खोटे आश्वासने वेळोवेळी दिलेले आहेत. मागे वाशीलाही त्या ठिकाणी खोटे आश्वासन देऊन आम्ही त्यांचे आपल्या सर्व मागण्यांची पूर्तता करू असं सांगण्यात आलं होतं. तेही पूर्तता झाले नाहीत आणि सरकारनेही सांगितलं की आम्ही जे गुन्हे मराठा आंदोलकांनी नोंदवले गेलेले आहेत ते गुन्हे आम्ही सर्व मागे घेऊ असं सरकारने सांगितलेलं, पण ते कोणतेही अद्याप गुन्हे मागे घेतलेले नाहीत. त्याच्यामुळे जरांगे पाटलांनी हा निर्णय घेतला असावा असं मला वाटतं. आज जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती आहे. सर्वप्रथम सर्व नांदेड जिल्ह्यातील तमाम जनतेस महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त हार्दिक अशा शुभेच्छा देतो. खरं तर ते प्रकरण काय आहे ते बघावं लागेल आपल्याला. काल असं सकाळीच बातम्यामधून वाचण्यात आलं
की राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर 420चा गुन्हा दाखल झालेला आहे आणि आमची काँग्रेसच्या वतीने मागणी राहील की बाबा त्यांचं वर जे गुन्हा दाखल झालेला आहे त्याबद्दल त्यांनी सरकारमधून राजीनामा द्यावा. राजीनामा दिला तर सरकारला हे निष्पक्षपातीपणे त्यांची अधिक चौकशी या ठिकाणी करता येईल. खरं तर शेतकऱ्यांसाठी 1 रुपयामध्ये पीक विमा ही अतिशय चांगली योजना आमच्या शेतकरी बंधूसाठी होती. पण या सरकारने वेळोवेळी मी मागे म्हणलेलं होतं की हे सरकार शेतकऱ्याचं सरकार नाही आहे. शेतकऱ्याप्रती त्यांना कोणतीही आस्था नाही आहे. शेतकऱ्याप्रती कोणतीही भावना नाही आहे. मागे जे आपण बघलात मागचे जे कृषी मंत्री होती त्यांचं वक्तव्य शेतकऱ्यांप्रती जे आम्ही 1 रुपये तर भिकारी घेत नाही असं वक्तव्य त्या कृषी मंत्र्यांनी केलेलं होतं. आता तर त्यांनी स्पेशल ही योजनाच बंद करून टाकली आहे. मला वाटते की बाबा हे शेतकऱ्यावर सरासर अन्याय आहे. नांदेड तालुक्यातील मौजे नसतपूर येथील ग्रामस्थांनी विविध मागण्यांच्या अनुषंगाने नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्या निवेदनात असे म्हटले आहे, मोकाट जनावरांसाठीचा कोंडीवाड होतो तो ग्रामपंचायतीने पाडला असता त्या ठिकाणी जी मोकळी जागा आहे त्या जागेवर आम्हाला भिंत अर्थात कंपाऊंड वॉल बांधायची आहे. गावकऱ्यांना जाणून बुजून त्रास देत आहेत व पैशांच्या जोरावर अरेरावीची भाषा करत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे लेखी निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नसरतपूर येथील गावकऱ्यांच्या या निवेदनावर सह्या देखील आहेत. विषय आमचा असा आहे, मी गजानन माधवराव सरोदे राहणार नसरतपूर. आमच्या नसरतपूर गावामध्ये जो की ग्रामपंचायतच्या निधीतून आलेला कोंडवाडा होता तो ग्रामपंचायतने पाडला. तर ती जागा हनुमान मंदिर व देवीची आहे आणि त्या जागेवर कोंडवाडा पाडला असता ती जागा बाजूच्या प्लॉटिंगवाल्याला ग्रामपंचायतने संगमताने आणि पैशाच्या जोरावर त्यांना रस्ता करून दिला आहे. तर आमची मागणी एवढीच आहे, आम्ही 6 महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय, BDO, तहसीलदार साहेब यांना वारंवार निवेदन देऊन त्यांना एवढीच विनंती करत आहोत की बाबा जी जागा आमच्या हनुमान मंदिराची आहे, जी जागा देवाची आहे, त्या जागेवर आम्हाला देवाचे जे काही हनुमान मंदिराचे साहित्य ठेवण्यासाठी त्या ठिकाणी काहीतरी शेड किंवा रूम उपलब्ध करून द्यावी ग्रामपंचायतने. त्यासाठी आम्ही वारंवार तहसीलदार साहेब, कलेक्टर साहेब यांना निवेदन दिले होते आणि एवढं करून देखील आम्ही 6 महिन्यापासून निवेदन देऊन देखील कुठलाच कर्मचारी अधिकारी याची दखल घेत नाही. त्यामुळे आम्ही गावकरी उद्या दिनांक 1 मे 2025 महाराष्ट्र दिनानिमित्त नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही सर्व गावकरी आत्मदहनाचा इशारा दिला आहे आणि उद्या आम्ही सकाळी झेंडावंदन झाल्याच्या नंतर जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सकाळी आम्ही आत्मदहन करणार आहोत. माझं नाव विठ्ठल गणपतराव सरोदे, नसरतपूर ग्रामपंचायत. याचं कोंडवाड्याचं काम आम्ही झालं नसतं जिल्हाधिकाऱ्याकडे वारंवार तक्रार केली होती. तर आमचं काम झालं नाही म्हणून उद्या 1 तारखेला आत्मदहन करण्यात येणार. अँटी रॅगिंग कमिटी स्थापना केलेली आहे. 15 ते 20 जण या समितीमध्ये आहेत. तर 3 विद्यार्थ्यांना या प्रकरणी निलंबित करण्यात आले. अँटी रॅगिंग कायद्यामध्ये काही तरतुदी आहेत. ज्या प्रकारे रॅगिंग केली आहे, सोमवारी तक्रार प्राप्त झाली आणि त्यानंतर चौकशी करण्यात आली. तक्रारदार यांनी 8 ते 10 दिवसापासून हा प्रकार सुरू असल्याचे तक्रारीत नमूद आहे. तर एका विद्यार्थ्याच्या आईने ही तक्रार केली आहे. तक्रार पूर्णपणे आम्ही शहानिशा करतोय. नाही हे बघा, ते असं पण झालं असेल की वरती त्यांनी पहिली कंप्लेंट केली असेल, माझ्याकडे नंतर केली असेल. माहिती नव्हती त्याला महाविद्यालयामध्ये महाविद्यालयात अशी पद्धतीची घटना घडत असेल आणि तुम्हाला तक्रार प्राप्त होत असेल तर हे तुमचं फेल्युअर नाही का? माझ्याकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतरच मी त्याच्यावर काहीतरी कारवाई करू शकतो. माझ्याकडे तक्रारच आली नाही. तशी असू शकते, कारण मला फोन आधी आला आणि नंतर मला त्याच्यानंतर इथं तक्रार आली. हो, त्यांना आपण इमिजिएटली सस्पेंड केलंय आणि हॉस्टेल मधून पण निष्कासित केलेलं आहे. अनेक जणांची करत होते वाटतं गेल्या वर्षभरापासून. आता समोर पण वर्षभरापासून विद्यार्थी सांगतात मोठ्या वर्षा काढायला लावणार होते, बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या करत होते.
असं माहिती नव्हती का तुम्हाला? असं काहीच कल्पना नव्हती. सर, मेडिकल कॉलेजच्या रँकिंग मध्ये नव्याने प्रकार उघडकीस नाही. म्हणजे अनेक कॉलेजच्या ठिकाणी असे प्रकार होत असतात. याच्या पुढे ही अँटी रँकिंग कमिटी जी आहे ती या तात्पुरत्या तपासापुरती बनवली आपण का पुढे पण आपण कुठले ही अँटी रॅगिंग कमिटी असते, ती परमनंट असते. त्यामधले काही मेंबर समजा चेंज झाले तर आपण त्याचं पुनर्गठन करतो. काल पण आपण जी पहिली कमिटी होती अस्तित्वात होती, परंतु त्यातले काही मेंबर हे ट्रान्सफर झालेले असल्यामुळं त्याचं आपण पुनर्गठन केलं. विशाखा कमिटी सारखं असतं. एक्झॅक्टली अस्तित्वातच असते. आणि किती तारखेची घटना आहे, तुम्हाला कधी समजलं, काय नेमकी तक्रार आली आणि आपण काय कारवाई केली? मला सोमवारी दुपारी जे JR1 आहेत, कनिष्ठ निवासी जे अस्थिंगोपचार विभागामध्ये काम करतात, त्यांच्या आईकडून तक्रार प्राप्त झाली आहे. सोमवारी तक्रार प्राप्त झाल्यानंतर तात्काळ मी चौकशी समिती नेमली. चौकशी समितीची त्याच दिवशी बैठक झाली आणि बैठक झाल्यानंतर आपण जे 3 ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे असे जे JR2 आहेत, जे त्याच विभागात काम करतात, त्यांना आपण तात्काळ निलंबित केलेलं आहे. आणि काल पण चौकशी समितीची चौकशी चालू होती. त्यामध्ये आपण सविस्तर जे तक्रारदार आहेत, आई ज्या कनिष्ठ निवासीची, त्यांचं आपण सगळं म्हणणं ऐकून घेतलं. बाकी नंतर जे JR1 आहेत डॉक्टर्स, तर 4 JR1 डॉक्टरांचं पण आपण काय काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं. आणि ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे त्यांची पण काल उशिरापर्यंत चौकशी चालू होती. आत्ता आज पण आपण चौकशी समितीची बैठक ठेवलेली आहे. 11 वाजता आपण बैठक कॉल केलेली आहे. ह्या बैठकीमध्ये जवळजवळ 15 ते 20 मेंबर्स आहेत आणि सगळे मेंबर्सला आपण बोलवलेलं आहे. वय साधारण किती आहे त्यांची तक्रार आहे त्यांची आणि त्यांच्या विरुद्ध तक्रार आहे त्यांची? वय साधारणतः म्हणजे काय ते 1 वर्ष ज्युनियर सिनियरच आहेत. म्हणजे जे असतं सगळ्यात जे ज्युनियर मोस्ट आहेत त्यांची तक्रार आहे, त्या मुलाची तक्रार आहे. आणि त्यांचे 1 वर्षांनी वरिष्ठ असलेले ते आहेत. तुम्ही हा सगळा प्रकार दाबताय, विलंब करताय, माहिती देत नाही, असं ऐकावं होतं. आता मी जसं सांगितलं सुरुवातीलाच की ज्या दिवशी तक्रार माझ्याकडे आली त्याच दिवशी मी चौकशी केली, चौकशी समिती स्थापन केली आणि त्याच दिवशी तात्काळ त्यांना निलंबित करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा आरोप अत्यंत चुकीचा आणि खोटा आहे. केवळ निलंबनाचीच कारवाई याच्यावरती होणार आहे का? कायदेशीर कारवाई याच्यावरती काय होऊ शकते का? अशा प्रकारची काय आता हो, अँटी रॅगिंग कायद्याच्या चौकटीमध्ये काही प्रोव्हिजन्स आहेत. जसं त्याचं स्वरूप असेल रॅगिंगचं, म्हणजे काय बाबा फक्त बोलले, फिजिकल केली किंवा अजून काय आहे, त्यानुसार त्याच्यामध्ये जे काही प्रावधान आहेत आणि जे आपल्याला याच्यामध्ये पुराव्यानिशी सापडेल त्याप्रमाणे त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. कोणालाही याच्यामध्ये सोडलं जाणार नाही. जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. अहवाल कधीपर्यंत येणं अपेक्षित आहे सगळं? अहवाल कसं आहे की याच्या गाईडलाईन्स आहेत. तुम्हाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर साधारणतः 7 दिवसाच्या चौकशी पूर्ण करून अहवाल द्यायचा असतो. सर, हा नेमका घटनाक्रम काय आहे? कधीची घटना आहे? घटनाक्रम सांगतो. घटनाक्रम म्हणजे सोमवारी आम्हाला तक्रार प्राप्त झालेली आहे. घटना कधी झाली? नाही, घटना म्हणजे कसं आहे की त्यात त्यांनी तक्रार दिलेली आहे, आपण त्याची पूर्ण चौकशी करतोय. चौकशी केल्यानंतर, पूर्ण चौकशी केल्यानंतरच आपल्याला नेमकं कुठे कुठे काय झालं आणि कधी झालंय हे आपल्याला सांगता येईल. किती दिवसापासून घटना सुरू? तक्रारीत साधारणतः त्यांनी आता हे 8-15 दिवसाचा पिरियड मेन्शन केलेला आहे, परंतु असं एक्झॅक्टली त्यांनी तारीख किंवा असं काही लिहिलेलं नाहीये. सगळा प्रकार सुरू होता असा एक आरोप होतोय. नाही, याच्यामध्ये तक्रारीमध्ये मी परत एकदा सांगू इच्छितो तुम्हाला की याच्यामध्ये कुठला डेट्स किंवा काही मेन्शन केलेलं नाही आणि तक्रार आपल्याला सोमवारीच प्राप्त झाली. नाही, याच्यामध्ये मेडिकलचा विषय नसतो आणि याच्यामध्ये मुलंच आहेत, कोणी स्त्री नाही वगैरे काही नाही आहे, मुलं आहे.
रॅगिंग म्हणजे नेमकं काय, त्या विद्यार्थ्यांचा काय छळ केलेला आहे, तक्रारीत काय मानसिक शारीरिक नाही, तक्रारीमध्ये कसं आहे की त्यांनी एकाच विद्यार्थ्याच्या आईने तक्रार केलेली आहे. तर आपण प्रत्येक विद्यार्थ्याकडून काय काय आहे ते जाणून घेतोय. ते कसं आहे की आत्ताच मला त्याच्या बाबतीत भाष्य करता येणार नाही, कारण तक्रार जी आहे तर तक्रार आपल्याला पूर्ण व्हेरीफाय करावं लागेल. तक्रार पण जवळजवळ मला वाटतं काहीतरी 3-4 पानाची. तर काय तक्रार आहे, लोकांना जाणून घ्यायचंय सर, नेमकं काय रॅगिंग विषयीच तक्रार आहे ना. पण काय नेमकं सर, रॅगिंग म्हणजे काय त्यामध्ये कसं आहे, आता रॅगिंगचे बरेच हे आहे की काहीतरी बोलणं, जे थोडंसं काय म्हणतो आपण हार्श बोलणं, मोठ्याने बोलणं, ओरडणं, आणि परत काही काही समजा बाबा त्यांचं असं मत आहे की शिव्या सुद्धा दिल्यात काही, तर ते सगळं आपण व्हेरीफाय करतो. वी शुड हॅव प्रूफ. नाही, तेवढं मला काय आठवत नाही. 4 पानी तक्रार आहे. गोंदिया जिल्ह्यात कृषी विभागाद्वारा खरीप हंगामाकरिता आता कंबर कसली असून गोंदिया जिल्ह्यात 1,89,000 हेक्टरवर भात पीक हे पिकवले जाते. त्या दृष्टीने कृषी विभागाने 2,18,000 हेक्टरवर खरीप हंगामामध्ये नियोजन केले असून यापैकी 95% म्हणजेच 2,13,000 हेक्टरवर भात पिकाचे नियोजन कृषी विभागाने केले. तर इतर पिकांमध्ये तूळ, उडीद, मूग यांचे नियोजन कृषी विभागाने केलेले असून कृषी विभागाने जवळपास शासनाकडे 51,000 क्विंटलची भात पिकाची मागणी केली आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये खरीपाचं सर्वसाधारण क्षेत्र हे 1,89,000 हेक्टर आहे. चालू वर्षामध्ये आपण एकूण 2,18,000 हेक्टरवर खरीपाचं नियोजन करत आहोत. यामध्ये प्रामुख्याने भात हे पीक जवळपास 95% क्षेत्रावर घेतलं जाते. यासोबतच तूर, उडीद, मूग आणि धेंचा या पिकाचंही नियोजन आपण केलेलं आहे. अशा प्रकारे एकूण आपण 2,18,000 हेक्टरवर आपण हे नियोजन करत आहोत. यामध्ये प्रामुख्याने भात हे पीक 2,13,000 हेक्टरवर नियोजित आहे. तर त्या दृष्टीने आपण बियाण्यासाठी एकूण भात पिकासाठी 51,000 क्विंटलची मागणी नोंदवलेली आहे आणि एकूण 53,000 क्विंटल बियाणं आपण इतर पिकांसहित ही मागणी आपण राज्यस्तरावर नोंदवलेली आहे. यामध्ये साधारणतः 50% बियाणे बदलाचा दर गृहीत धरून या पद्धतीने आपण 50% घरचं बियाणं आणि 50% बाजारातील बियाणं अशा पद्धतीनं हे नियोजन ठेवलेलं आहे. अक्कलकोट शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील गोडाऊन पडून एका महिलेचा मृत्यू. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.